प्रत्येकालाच भावुक करणारा हा क्षण, यातून बीड पोलिसांचा हळवेपणाही समोर आलाय। बीडचे एसपी नवनीत कावत यांच्या समोर आई वडील बसले होते आणि अचानक त्यांच्या समोर बेपत्ता असलेला मुलगा आला। तब्बल 8 वर्षांनंतर लेकरू आई बापा समोर आलं ते पाहताच आईला मिठी मारून ते रडू लागलं। तो क्षण पाहून महिला पोलीसही रडू लागल्या। 2017 मध्ये राजू माळी हा 16 वर्षांचा अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेला होता। राजू हा 10वीचं शिक्षण घेण्यासाठी संगमेश्वर विद्यालय नालवंडी येथे शिकायला होता। त्याची राहण्याची सोय नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहत होता। आई वडिलांची परिस्थिती एकदम हलाखीची होती। ते ऊसतोड कामगार असल्याने कर्नाटक राज्यात ते कामासाठी गेले होते। डिसेंबर 2017 मध्ये राजू हा शाळा सुटल्यानंतर कोणालाच काही न सांगता निघून गेला। याबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळाली तेव्हा ते कर्नाटकवरून येण्यास 8 दिवसही लागले होते। राजूच्या आई वडिलांना वाटलं की राजू काही दिवसात परत येईल, पण ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही आणि राजूची वाट पाहिली। 5-6 वर्ष निघून गेले, राजू परत आलाच नाही। मग 2023 मध्ये त्याच्या आईने पिंपळनेरला गुन्हा दाखल केला। सदर गुन्हा जानेवारी 2025 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग झाला। त्यानंतर PSI पल्लवी जाधव आणि टीमने तपास सुरू केला आणि चौकशी करून अखेर राजूला शोधून काढलं। डिसेंबर 2017ला राजू जेव्हा घर सोडून निघून गेला होता तेव्हा त्याचं वय 16 वर्ष होतं आणि आज 7.5 वर्षानंतर राजूला जेव्हा आम्ही शोधून आणलंय तर राजूचं वय आज 22 ते 23 वर्ष झालं आहे। आणि आम्ही ठरवलं होतं, सर्व SP सरांनी, PSI खटावकर सर आणि मी असं ठरवलं होतं की आपण राजूच्या आई वडिलांना ही भेट द्यायची आहे, सरप्राईज भेट। तर त्याच्यानुसार आम्ही त्यांना बोलवून घेतलं होतं। मी काल रात्री त्यांना कॉल केला होता की म्हटलं SP सरांना तुम्हाला थोडं बोलायचं आहे, तपासाबद्दल विचारपूस करायची, तर तुम्ही या म्हणून। त्याच्यानुसार ते 1 वाजेला हजर झाले। त्यांना SP सरांच्या कॅबिनमध्ये बसवलं आणि त्याच्यानंतर मी राजूला त्यांच्या समोर घेऊन गेले। आता हा 7.5 वर्षाचा काळ होता। राजू 16 वर्षाहून राजू आज 22 ते 23 वर्षाचा झालाय। तर पहिले 2 ते 3 मिनिटं राजूच्या आई वडिलांनी राजूला ओळखलंच नाही। त्याच्यानंतर जेव्हा राजू त्यांच्या जवळ गेला, त्याला आईला त्यांनी मिठी मारली, तेव्हा त्याच्या आईला कळालं की हा राजू आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणतो, आनंदाश्रू दुःखाश्रू हे सगळं एकत्र होतं, कारण की जो मुलगा हयात नाही अशी त्यांचा समज झाला होता की आपला मुलगा आता परत येणार नाही। पण आज तो त्यांच्यासमोर सुखरूप होता आणि याचं आम्हाला खूप समाधान मिळालं। आणि हे सर्व काम आम्ही SP सरांच्या मार्गदर्शनाखाली केलं, कारण की सर नेहमी आम्हाला प्रत्येक कामात सपोर्ट करत असतात। आम्ही त्यांच्यापुढं काही अडचण मागितली किंवा काही मदत मागितली, सर प्रत्येक कामात आम्हाला सपोर्ट करतात। आणि सरांनाही आज खूप छान वाटलं की त्यांनी एका आई वडिलांची त्यांच्या मुलाची भेट घालून दिली किंवा एका मुलाची त्याच्या आई वडिलांची भेट घालून दिली। राजूने त्याचं मत व्यक्त केले की मी स्वतः यायला, आई वडिलांसमोर यायला घाबरत होतो की आई वडील मला रागवतील, मी जाऊन 7-8 वर्ष झाली, मी शिक्षण सोडलं आणि मला आई वडील आता खूप रागवतील ह्या भीतीने तो येत नव्हता। पण पोलिसांनी त्याला आणल्यामुळं तोही खूप खुश आहे आणि त्याचे आई वडीलही खुश आहे। आता तुमच्याही डोळ्यात पाणी आलं होतं? येस, मुळात मी एक महिला आहे आणि त्यात मी इतर महिलांपेक्षा जरा जास्तच भावनिक आहे। त्याच्याही जेव्हा मी त्यांना तपासकामी भेटायला बोलवलं होतं तेव्हा ते खूप रडत होते, त्याच्या आई आणि वडीलही। त्यांचं अश्रू पाहून मी तेव्हाच ठरवलं होतं की आम्ही तुमच्या मुलाला शोधायचा पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यानुसारच आम्ही तपास सुरू केला होता। मला असं वाटतं की 1 महिन्याच्या आत त्यांचा मुलगा मी शोधून दिला, कारण की मला हजर होऊन आज 2 महिनेही पूर्ण झालेले नाही आहे। मी त्यांचा फाईल हातात घेऊन फक्त महिना झाला होता। 1 महिन्याच्या आत राजूला मी त्यांच्या समक्ष हजर केलं। त्यांनी सांगितलं की 7 वर्ष झाले आमच्या मुलाचा काहीच पत्ता नाही आहे। ते खूप रडत होते, त्यांचा अश्रू मला ते बघवल्याने गेले, मला खूप वेदना होत होत्या ते बघून। म्हणून मग मी ठरवलं की आता यांचा मुलगा आपण शोधून काढायचा। त्याच्यानंतर मी त्याच्या शाळेमध्ये गेले जिथं तो शिकायला होता। तिथल्या शिक्षकांना त्याच्याबद्दल विचारलं की मुलाचा स्वभाव कसा होता, की तो वाईट वळणाचा होता का किंवा अभ्यासात कसा होता। तर त्यांनी त्याच्याबद्दल सगळं पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या होत्या की मुलगा खूप चांगला होता वगैरे। त्याच्यानंतर मग ज्या ठिकाणी शिक्षकाच्या घरी तो राहिला होता, मी त्यांना पत्र दिलं एक आणि त्यांना सांगितलं का तुम्ही तपासकामी हजर व्हा। त्याच्यानंतर ते आले, मग त्यांना बारकाईनं विचारपूस केली तर त्यांच्याकडं काही उत्तर नव्हतं। फक्त त्यांची एक चूक होती की तो जेव्हा घरातून निघून गेला होता राजू, तेव्हा त्यांनी गुन्हा दाखल केला नव्हता। त्यांनी असं वाटलं होतं की तो काही दिवसात परत येईल किंवा राजूच्या आई वडिलांनाही हेच वाटलं होतं तो काही दिवसात परत येईल। परंतु सलग 5 वर्ष मुलगा निघून गेलाय आणि त्याचा गुन्हाच दाखल नाही झाला, म्हणून मला त्या शिक्षकावरती संशय आला होता।
त्या शिक्षकाला मी नोटीस देऊन बोलवलं, विचारपूस केली, पण काहीच माहिती हाती नाही लागली. तर मग मला असा संशय आला की जर एक शिक्षक गुन्हा दाखल नाही करत आहे तर कदाचित काही मुलाचा घातपात झाला असावा असा मला संशय होता. त्या संशयानुसार मी माननीय SP सरांची भेट घेतली आणि सरांना पूर्ण गुन्ह्याची हकीकत सांगितली आणि सरांना सांगितलं मला सर ह्या शिक्षकावरती मला डाऊट आहे आणि मला असं वाटतं की मुलाचा घातपात झालेला असावा. तर सर म्हटले ठीक आहे, तुम्ही पुढील तपासासाठी LCB टीमची मदत घ्या. आणि त्यांनी माझ्या समक्ष आपले LCBचे PI बंटेवाडे सर यांना कॉल केला आणि सांगितलं की जाधव मॅडमला तुम्ही तपासात मदत करा. मी सरांची भेट घेतली, सरांना फाईल दाखवली, सरांना गुन्ह्याची सगळी हकीकत सांगितली. त्याच्यानंतर सरांनी मला PSI खटावकर सर आहे यांना सांगितलं की जाधव मॅडमला मदत करा. मग खटावकर सर आले, आपण सदर शिक्षकाला परत बोलवलं, विचारपूस केली, पण आपल्याला असं काही एक क्लू मिळत नव्हता. फक्त संशय घेण्यासाठी एकच कारण होतं की गुन्हा का दाखल झाला नाही, मुलगा घरातून निघून गेल्यावर 5 वर्ष तो गप्प कसं काय बसला. खूप माहिती घेतल्यानंतर काहीच मिळालं नाही. मग आपण सदर शिक्षकाला त्याच्यानंतर काही परत बोलवलं नाही. त्याच्यानंतर मग आपण टेक्निकल टीमची मदत घेतली आणि त्याच्यानुसार मग राजूचं आपल्याला म्हणजे त्याचं लोकेशन मिळालं की राजू पुण्यामध्ये आहे. आणि मग खटावकर सरांनी त्याला तिथं जाऊन त्याला भेटले, विश्वासात घेतलं आणि त्याला आज रोजी घेऊन आली. अशा प्रकारे राजूचं लोकेशन पुणे असल्याचं समजल्यानंतर त्याला शोधून विश्वासात घेऊन पुण्यावरून त्याला बीडला आणलं गेलं. आज पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या समोरच मुलाची आणि आई वडिलांची भेट घडवून आणली. त्यावेळी PSI पल्लवी जाधव देखील ढसाढसा रडत होत्या. एकूणच बीड पोलिसांचा हळवेपणा, त्यांनी केलेली ही कामगिरी आणि त्यानंतर लेकराची आणि आई वडिलांची झालेली भेट याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.